तर आम आदमी पार्टीची निवडणुकीची तयारी ही आत्ता झाली असं म्हणता येणार नाही. गेली 4.5-5 वर्षापासून आम्ही सातत्यानं रस्त्यावर आहोत. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील लोकांच्या छोट्या मोठ्या समस्या असू देत, काही समूहाचे प्रश्न असू देत, काही क्लासचे प्रश्न असू देत, आम्ही सातत्यानं ते प्रशासनापुढं मांडायचा प्रयत्न करतो आहे. मग कधी आंदोलनाच्या माध्यमातून असेल, कधी रस्त्यावर उतरून उपोषणाच्या माध्यमातून असेल, कधी अधिकाऱ्यांशी चर्चा करून शिस्ताईनं सोडवलेले प्रश्न असतील. पण हे सगळे जर बघितलं आपण तर आम आदमी पार्टीला नव्यानं काही निवडणुकीची तयारी करायची गरज नाही आहे. गेले 4.5-5 वर्षापासून तयारी सुरूच आहे. आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत किंवा इंडिया आघाडीच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर अतिशय सकारात्मक चर्चा सुरू आहे. लोकसभेला विधानसभेला ज्या पद्धतीनं आम आदमी पार्टी राबली, मग ते काँग्रेसच्या प्रचाराचा असू दे, शाहूराजांचा प्रचार असू दे, राजू लाटकरांचा प्रचार असू दे, तर त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या हिरारीनं प्रचारामध्ये सगळ्या टीमनं सहभाग घेतला होता, निस्वार्थीपणे काम केलं होतं. आणि आत्ता मग महाविकास आघाडीची चर्चा करताना आम्हाला खात्री आहे, महाविकास आघाडीचे नेते माननीय बंटीसाहेब आमच्या बाबतीत अन्याय होऊ देणार नाहीत. चांगली सकारात्मक चर्चा सुरू आहे. मोठा भाऊ लहान भाऊ अशा पद्धतीनं सामोपचाराची चर्चा सुरू आहे. आणि येत्या 1-2 दिवसामध्ये त्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो सुद्धा खात्रीपूर्वक सुटेल. तिढा नाहीच आहे मुळात, म्हणजे एकमेकाच्या सामंजस्यानं खूप अतिशय चर्चा चालू आहे. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. उमेदवारांचा कसा प्रतिसाद मिळतो, कारण अर्जतीनं ह्या सगळ्या प्रक्रिया पार पाडणार आहात पक्ष म्हणून? ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे, निकष असायला पाहिजेत. याच्यासाठी ही उमेदवारीची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. कारण आम आदमी पार्टी ही इतर राजकीय पक्षांपेक्षा थोडंसं हटके म्हणू शकतो आपण, की जसं दिल्लीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना त्यांनी उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणलं लोकांच्या मतीनं, मतदारांच्या मतीनं. आणि त्या निवडून आलेल्या लोकांनी दिल्लीचं मॉडेल कशा पद्धतीनं केलं आहे, मग ते आयकॉनिक शाळा असू देत, आरोग्याची व्यवस्था असू दे, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था असू दे, तर तशाच पद्धतीची प्रोसेस म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातनं एखाद्या उमेदवाराला उचलायचं, त्याची कॅपॅसिटी बघायची आणि मग त्याला तिकीट द्यायचं, ही प्रोसेस फॉलो करण्यासाठी आज आम्ही तयारी केलेली आहे. खरं तर ह्या सगळ्या आम्ही बहुतांश आकड्यामध्ये अडकण्यापेक्षा बहुतांश महानगरपालिका क्षेत्रातील जे प्रमुख पदाधिकारी आणि अतिशय तळमळीनं काम करणारे कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या नावाची शिफारस आम्ही महाविकास आघाडीकडे केलेली आहे. आणि त्या माध्यमातून मला खात्री आहे की समाधानकारक बोलणी होऊन समाधानकारक चर्चा सफल होणार. जर समजा समाधानकारक ही सगळी बोलणी झाली, तुमची चर्चा जर फिसकटली तर कशा पद्धतीने किती जागांवर मग तुम्ही सामोरं जाणार आहात? एकतर मला खात्रीपूर्वक सांगायचं आहे की अशा पद्धतीची चर्चा फिसकटण्याची शक्यता नाही आहे, कारण सकारात्मक चर्चा सुरू आहे. तरीसुद्धा दुर्दैवानं कुठं काही कमी जास्त झालं तर महाविकास आघाडीतले सगळेच घटक पक्ष एकमेकाला सांभाळून घेतील अशी मला खात्री वाटते. आणि तुमच्या दुसऱ्या प्रश्नाच्या दुसऱ्या अँगलनं जर बघायचं म्हटलं तर तशा पद्धतीचं काही हातात लागलं नाही तर मात्र एकला चलोरीची भूमिका आम्हाला नाईलाजानं घ्यावी लागेल. सन्माननीय महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांचा सन्मान ठेवून आम्ही मैत्रीपूर्वक लढतीसाठी सुद्धा आम्ही शक्यता जर तशी गरज लागली तर तशी आम्हाला तयारी आहे आमची, असं म्हणाल काही हरकत नाही. तयारीच्या दृष्टिकोनातून फिरताना प्रभागातील नागरिकांचा, मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. आम आदमी पक्षानं नेहमीच चांगल्या कॅरेक्टरला, एज्युकेटेड लिडरशिपला, म्हणजे तरुण आणि त्या ठिकाणी उच्च शिक्षित उमेदवारांना प्रायोरिटी दिलेली आहे, प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्यापैकी मला पण त्या ठिकाणी संधी मिळेल अशी मी पक्षाकडे सुद्धा विनंती केली. त्या अनुषंगानं आम्ही प्रचार सुद्धा सुरू केलेला आहे. आज माझा जो वॉर्ड आहे तो अगदी गोरगरिबांपासून ते कष्टकऱ्यांपासून ते अगदी उच्चवर्गीय, उच्च शिक्षित अशा लोकांचा संमिश्र भाग आहे. पण सर्व स्तरावरून जे दिल्ली मॉडेल किंवा जे पंजाब मॉडेल आम आदमी पक्षानं त्या ठिकाणी स्थापन केलं आणि अगदी दर्जेदार शिक्षण, आरोग्य व्यवस्था ह्यापासून ते दर्जेदार रोड्स आणि जे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्याचं उदाहरण आम्ही त्या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. तशाच पद्धतीनं कोल्हापुरात करायची आमचा जो प्रयत्न आहे त्याला सर्व मतदारांकडून खूप चांगल्या पद्धतीनं स्वागत होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.